वर्ष झाली सेवा करतो आणि माझा धर्म मला शिकवतो की कुणाशी ही वाईट वागायचं नाही, कुणाशी ही तुम्ही कुणाशी बी चार चुगली करायची नाही, माझा हा धर्म शिकवतो. कुणाचं वाईट चितायचं नाही, हा माझा धर्म शिकवतो. पांडुरंगाची वारकऱ्यांची सेवा करायची मला पहिल्यापासून सवय आहे, पूर्वीपासून. आणि हे हिंदू मुस्लिम हे माझ्या डोक्यात काहीच नसतं. मी फक्त एक माणूस आहे, ही प्रेरणा धरून काम करत राहतो. तुम्हाला असं भीती वाटत नाही का की आपण आपल्या धर्मातून प्रचंड आपल्याला विरोध होईल किंवा कसं? नाही, मला कसली भीती वाटत नाही. काही का असं का वाटतं तुम्हाला? मला माझ्या धर्मातून विरोध कधी होतच नाही तर काय करणार. आदरणीय निसारभाई गेले 15 ते 20 वर्षापूर्वी सहज आमची नगर ते दैसाकात या मार्गावर मार्गक्रमण करीत असताना आम्ही मुक्कामाचे ठेपे बघत असताना अचानक त्यांची आमची भेट झाली आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली आणि त्यांनी त्याच मिनिटाला आम्हाला सांगितलं का तुमची मी सगळी व्यवस्था करतो. तर नगरच्या पुढचा जो आपला पहिला मुक्काम आहे पालखी सोहळ्याचा दैसाकर, दुसरा मुक्काम घोगरगाव आणि तिसरा मुक्काम मिरजगाव. तर दैसाकतला पण आपण त्यांच्या व्यवस्थेमुळे तिथं उतरत होतो. त्याच्यानंतर घोगरगावला सुद्धा त्यांचेच भाऊबंदी का ज्यांचं आडनाव शेख आहे, पूर्ण बंगला ते आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात, पूर्ण पाण्याची व्यवस्था ते करतात, साफसफाई सर्व केलेली असते. आणि अशा प्रकारे मिरजगावला आल्यानंतर तर त्यांचा आनंद अतिशय द्विगुणित होत असतो, कारण त्यांचं सगळं फ्रेंड सर्कल ते स्वतः या टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहे. आणि हे सर्व करत असताना सर्व मित्रांना बरोबर घेऊन, मग ते हिंदू समाजातले असतील, मुसलमान समाजातले असतील, सर्व समाजातल्या त्यांनी ते बरोबर घेऊन त्यांचं ते नेतृत्व करतात. आणि त्या सर्वांच्या सहकार्याने ते 3 ते 4 जे मुक्काम आमचे त्या सर्व मुक्कामाची त्या ठिकाणी आमची व्यवस्था करतात. आता आमच्या ऋणबंधू इतके जुळले का त्यांच्या लग्न कार्याला आम्ही नाशिकून इथपर्यंत येतो आणि आमच्याकडे काही सुखदुःख ते तिकडे येतात. त्यामुळे आता आमच्या मनात कोणाच्याही हिंदू मुसलमान किंवा हा द्वेषच नाही राहिलेला, नाहीच आमच्या मनामध्ये, आम्ही मानतच नाही मुळात पहिली गोष्ट. आणि वसुदैव कुटुंबकम या न्यायाप्रमाणेच आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र बसतो, उठतो. कधी पंढरपूरला जायचं असेल ते आम्हाला कधी चागल्याविषयी पुढे जाऊन देणार नाही. कोणताही मखमालाबादचा वारकरी असो, अतिशय आदर तिथं करणार. हे जर त्या दिवशी अवेलेबल नसले तर त्यांच्या कोणत्याही मित्राला लगेच फोन करून सांगणार, अरे नाशिकचे पाहुणे आपल्याकडे आले, जा त्यांचं चहा पाणी करा. म्हणजे असे ते अतिशय चांगले ऋणबंधू या ठिकाणी त्यांच्या आमच्याशी जुळले आणि जी वाटेला येईल ती सेवा ते करायला तयार असतात. म्हणून मी परत एकदा निवृत्तीनाथ महाराज दिंडी समाजाच्या वतीने आणि मखमालाबाद श्रीराम भजनी मंडळ दिंडी क्रमांक 5च्या वतीने परत एकदा निसारभाई आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांच्या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आमच्या चाचांचा आम्हाला दरवर्षी प्रमाणे आम्हाला फोन येतो की आपली दिंडी येणार आहे, तर आम्ही दिंडीची सेवा करण्यासाठी आम्ही येतो. तर आमच्या मनात कसलाही भेदभाव आमचा कसलाही नसतो. आम्ही इथून नगरच्या दिशेने चाललो तर तिथं मोठं आमचं मांदळी तिथं देवस्थान आहे. तर आम्ही जाताना पाया पडणार की बाबा आम्हाला सुखाने जाऊन द्या, सुखाने येऊन द्या, पाठीशी आशीर्वाद राहून द्या, अशी आमची भावना असते. आणि जगात असं कोणत्या ठिकाणी लिहिलेलं नाहीये की हिंदू मुस्लिमचा विरोधक आहे आणि मुस्लिमाच्या कसल्याही ग्रंथात लिहिलेलं नाहीये की हिंदूला तुम्ही विरोध करा. सगळे आपण भाऊ आहोत, एकमेक आपण सगळे सहकार्य करणारे आहोत. एवढंच बोलतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नाव किशोर बबन गोडेस्वाड, राहणार मिरजगाव. निसारभाई आमचा संबंध गेले 30 ते 40 वर्षापासून, म्हणजे आमच्या वडिलांपासून संबंध आहे. ते वडील नसते तर आम्हाला भास करून देत नाहीत. आमचे वडील वारलेले, पण त्यांच्या पाठीचे कायमस्वरूपी माझ्या आशीर्वाद असतो. आणि त्यांच्यामुळं आपले मखमालाबादची दिंडी पायी दिंडी सोहळा त्यांचा सेवा करण्याची त्यांच्या सहकार्याने सेवा करण्याची संधी मिळत आहे.